अशी मस्त गरमागरम पारंपरिक आपली केळी फुलाची चणे घालून भाजी कशी करतात तुम्हाला बघायची आहे का? चला बघूया कशी करतात ते. या केळफुल असा ते आता मी साफ करते. कसा करतो तर तुमका दाखवतो. ह्या बघा असा ना, हे बघा असे हे काढायचे, काढून घ्यायच्या पाकळ्या. सगळ्या पाकळ्या ना मोकळ्या करून घ्यायच्या अशा. आणि ह्याच्यामध्ये असं हे असतं, फूल असतं असं, ह्यालाच केळी धरतात त्या फुलाने. बघा हे ह्याच्यातल्या हे नीट कसं करायचं माहिती आहे. हे दांडा असतो बघा, दांडा आहे तो काढायचा आणि हे प्लॅस्टिकसारखं असतं असं, पाकळ्या त्या काढून टाकायच्या. आणि ही फुलं अशी साफ करून घेते मी. आता साफ करून झाली आहेत. आता मी हे अशी धरायची आणि अशी कापून घ्यायची. पुळीवर कापते, बारीक कापायची अशी. बोला मी बघा अशी ना बारीक चिरून घ्यायची. हे केळीचं बोंड आहे ना, सगळंच नाही हे करायचं, सोलायचं. मग हे ठेवायचं, हे कोवळं आहे ना पांढरं आलं काय. आणि नंतर असं हे पण असं ठेवून असं चिरून घ्यायचं असं. आणि ह्याच्यात हे बारीक चिरून घ्यायचं असे बघा. हे बघा असं चिरायचं मग बारीक. या फुलांमध्ये चिरायचं. हे आपण असं मनीट केले फुलं आहेत ना, त्याच्यामध्ये असं बारीक 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 चिरायचं. हे बघा हे बोंड आहे ना कोवळं, ते आता मी चिरून घेतलं. हे बघा बारीक असं चिरायचं. हे बघा हे आता माझं चिरून सगळा झाला केळफूल. हे बघा हात असे रापतात, त्याच्यानं चीक असतं असे. बघा आता थोड्या वेळाने बघाल ना तर काळे काळे होते असे थोडे रापल्यासारखे. म्हणून हे काय करायचं माहिती आहे, हे असं पाण्यात घालून ठेवायचं असतं. पाण्यात भिजून ठेवायचं आणि नंतर मग 4-5 तास तरी ठेवावे लागतात. तर हा मग चीक निघून जातो. हे बघा असं ठेव खया. आता हे केळफूल आहे ना, आपण 4-5 तास ठेवलेले होते. जास्त ठेवले तर काही नाही. आणि आता असं त्याचं हे असं पिळून घ्यायचं हाताने चांगलं असं दाबून दाबून. हे बघा असं पाणी काढून सगळं टाकायचं. हे आता मी ना असं करून घेते, कारण ह्याच्यात ना असं हे असतो डिंक किंवा चीक पण बोलतात किंवा राप असतो, म्हणून असं पाण्यात ठेवायचं असतं. ही आता केळफुलाची भाजी ना मी कुकरमध्ये करून दाखवतोय. कुकर तापलं. आता तेल घालायचं असं. तेल तापलेला. आता राई घालायचं, जिरं घालायचं थोडं. जिरं आता फुलला, त्याच्यानंतर हा कांदा घालायचा. कढीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचा. आता ह्याच्यात ती हिरवा आटा घालताय, ते परतून घ्यायचं चांगला. आता ह्याच्यात हिंग घालतंय, तो घालायचा, त्याच्याने घालायची आणि परतून घ्यायचं चांगला. आता या फोडणीत मी मालवणी मसाला घालतोय आणि परतून घेते. आता या केळफुल आहे ना ते घालायचं आणि परतून घ्यायची भाजी. मी आता या केळफुलामध्ये उकडलेले ना चणे घालते. हे आता चणे पहिले उकडून का घेतलंय माहितीये, कारण का माहितीये, हे केळफूल शिजायला का वेळ लागत नाही, पण हे चणे शिजायला वेळ लागतात ना, म्हणून मी आधी उकडून घेतले चणे. उपासासाठी आम्ही ताजा वाटप घालतो ना, तेव्हा ह्या ताजा वाटप आता घालतंय त्याच्यात, चव चांगली येतात. आणि उपास आहे ना म्हणून. आता मी मीठ घालतंय आता मी थोडासा. वाटप आपण वाटलेलं होतं ना ताजा वाटप, त्याचा ह्या मिक्सर पाणी आहे ना ते घालून टाकतं याच्यातच. ह्या भाजीमध्ये ना जास्त पाणी घालायचं नाही, कारण काय सुकीच भाजी असते ही. आता भाजी तर थोडंसं पाणी घालून अशी जेवढ्यात तेवढी करणार आहे. आणि आता ही कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातली नाही तरी चालतं, पण माझ्याजवळ होती ना म्हणून मी घालते. आणि 1 शिटी करून घ्यायची याची. आता ही भाजीला 1 शिटी झालेली आहे, तयार झाली आहे भाजी. आता माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आता आपण पुढच्या रेसिपीला भेटूया.